2-3 दिवस डोकं चक्रावून गेलंय. सिया, चेतन आणि केतन हे प्रकरण सध्या न्यूज चॅनलवर गाजतंय. आजकालच्या मुलींना काय झालंय काहीच समजत नाही. म्हणजे शिकलेल्या मुली थोडेसुद्धा पेशन्स नाहीयेत आणि त्यांना आई-वडिलांना नकार द्यायचं ही खूप कठीण गोष्ट वाटते आणि एखाद्याची हत्या करणं हे एवढं सोपं वाटू लागलंय. ते विचार करून डोकं अगदी सुन्न होतंय का म्हणजे ह्याला जबाबदार कोण? आई-वडील का ही नाबालिग मुलगी 20 वर्षाच्या मुलीला हत्या करणं सोपं वाटतंय आणि आई-वडिलांना नकार देणं अवघड होऊन बसलंय. म्हणजे ह्यात आई-वडिलांची चुकी आहे. मला वाटतं आई-वडिलांची पण चुकी आहे. मुलीचं पण चुकलंय. तिला तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. लहान वयात म्हणजे किती निष्ठुर खरंच घोर कलियुग आहे हे, की एखाद्याची हत्या करणं आणि ते म्हणजे हत्या करणं हे महापाप कसं काय लहान मुलांना म्हणजे करावंसं वाटतंय. ती पळून गेली असती. तिला हे विचार का नाही आलं, की बाबा ही हत्या करणं खूप मोठं पाप आहे. ते म्हणजे आई-वडील मुलांना समजून घेत नाही. आपले लग्नाच्या प्रथा, आपल्या अटी त्यांच्यावर जबरदस्ती लादतात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांना नकार देता येत नाही. पण कोणाचा मर्डर करणं हे मुलांना सोपं वाटू लागलंय आणि त्यांना मर्डर करण्याची भीती वाटत नाही. कोणाची हत्या करण्याची भीती वाटत नाही. कारण आपण न्यूज चॅनलवर बघतो का ह्याची हत्या केली, त्याची हत्या केली, ह्याचा मर्डर झाला, त्याचा मर्डर झाला. पण न्यूजवर 2-3 दिवस बातम्या येतात आणि नंतर ती घटना शांत होऊन जाते. पण पुढं काय झालं हे आपण न्यूजवाले दाखवत नाही आणि गव्हर्नमेंट पण त्याचा पाठपुरावा घेत नाही आणि मग त्या मुलांना ते समजतच नाही का हा गुन्हा केल्यानंतर पुढचं भयानक दृश्य त्यांना दिसतच नाही ना का गव्हर्नमेंट म्हणजे कोर्टाने त्यांना कठोर सजा दिलेली आहे आणि ती दहशत त्यांच्या मनात बसतच नाही. कारण त्यांना फक्त एवढंच दिसतं का हा गुन्हा त्यांनी केला आणि नंतर ते पुढे काय झालं त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना पुढचा प्रसंग आठवतच नाही. त्यांना इझी वाटतं सगळ्यांना तरुण पिढीला आत्महत्या करणं किंवा कुणाची हत्या करणं. जर गव्हर्नमेंटनी कठोर सजा, लाईव्ह सजा दाखवली का तुम्ही जर हे पाप केलं, महापाप केलं तर तुम्हाला अशी-अशी सजा देण्यात येते. तेव्हा ती मुलांच्या मनामध्ये दहशत बसेल आणि कुठलाही मुलगा, कुठलीही मुलगी असा विचार जेव्हा डोक्यामध्ये येईल का मी कोणाची तरी हत्या करणार आहे. पण त्यांना त्या हत्या करण्याचा विचार आल्याबरोबर पुढची सजा काय असते ती लगेच डोळ्यासमोर येईल आणि ते ह्या विचारापासून परावृत्त होतील आणि तो विचार डोक्यातून काढून टाकतील. पण आपला गव्हर्नमेंट सजा द्यायला कोर्ट कचेऱ्या 10-10 वर्ष हे कोर्टामध्ये केस चालू राहतात आणि तो आरोपी त्याचं आयुष्य जगून नंतर फासावर जातो. ते फासावर जाताना कोणाला दाखवलं जात नाही, काही नाही. कसाबला कशी फाशी दिली सगळ्यांना सांगून, तसं प्रत्येक गुन्ह्याची सजा ही लाईव्ह द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटने ती सिस्टम करायला पाहिजे. का सजा पण तुम्ही डोळ्यादेखत बघा आणि जो जसा कृत्य करतो तशीच गव्हर्नमेंटनी कोर्टाने सजा त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे. तेव्हा त्या व्यक्तीला दहशत बसेल किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मनात जर असा विचार आला, तर ती दहशत बसून तो विचार तो डोक्यातून काढून टाकल आणि असे कृत्य होण्यापासून लोकं परावृत्त होतील आणि ह्या घटना जरा कमी होतील. तर ह्याला जबाबदार गव्हर्नमेंट आहे आणि आई-वडील पण आहेत. आई-वडिलांनी पण लग्न ही जी परंपरा आहे, जी आपली संस्था, परंपरा, पद्धत काय चालत आलेली, त्याला एवढं का चिकटून बसलेले आहेत? जर एक आपली मुलगी नाही तयार लग्नाला, तर आई-वडिलांनी पण तो हट्ट सोडून द्यायला पाहिजे का पुढे ही अशी घटना होऊ शकते आणि असंही आपलं नाक जाऊ शकतं, अशीही आपली बदनामी होऊ शकते. पण ते आधी तिला बाबा जे आहे तो आवडतो मुलगा त्याच्याबरोबर लग्न लावून देऊया, म्हणजे आपली बदनामी ती कमी होईल. पण ही बदनामी काय? तुम्ही त्या बदनामीला घाबरून मुलांवर जबरदस्ती करता आणि ही आत्ताची कलियुगातली नवीन जनरेशनची पिढी तडके-फडक निर्णय घेते. पुढचा विचार करत नाही आणि नंतर पश्चाताप करत बसते आणि असाही तुमची बदनामी होते, तशीही तुमची बदनामी होते. पण त्याआधीच तुम्ही आई-वडील का नाही सीरियस होत? का नाही गंभीररित्या कुठलीही गोष्ट घेत? मुलांशी तुम्ही का नाही संभाषण करत? मुलांशी संभाषण करायला पाहिजे. त्यांच्या त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे. त्यांना थोडं काउन्सिलिंग करायला पाहिजे किंवा तुम्ही पण थोडंसं एक पाऊल मागे या ना. त्या प्रथा सोडून द्या ना. एवढं करोडो खर्च करायचं आणि मुलंच जर खुश नसतील, तर तुम्ही का त्यांना बळजबरीने ते ज्या गोष्टी ते खुश नाहीयेत, ती गोष्ट तुम्ही देण्याचा हट्ट का करताय? तुमच्या खुशीसाठी. तर तुम्ही ती मुलांची खुशी बघा, का मुलं कशात खुश आहेत. ते जात, श्रीमंत, गरीब आणि प्रेम हे सगळं तुम्ही डोक्यातून काढून टाका. का आम्ही जो ठरवू तोच मुलगा चांगला. प्रेम करणं हे वाईट आहे आणि तुम्ही प्रेम करता तो मुलगा चांगला नाही. तुम्ही जे करता ते चांगलं नाही. आम्ही जे करून देतो ते चांगलं आहे. तुम्हाला जर एवढा अनुभव आहे आई-वडिलांना, तर तुम्ही त्या अनुभवाच्या जोरावर मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आतमध्ये घरामध्ये डिस्कस करा. सिरियसनेस घ्या त्या गोष्टीचा आणि मुलगी पण जर कुठं आपल्याला तर बोलली का मला सासरच्या घरी त्रास होतोय, तर ते आई-वडील पण त्या मुलीला समजून घ्यायला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. तिला घरी आणायला पाहिजे. तिला मानसिक आधार द्यायला पाहिजे. तसंच ह्या मुलीचं पण आहे ना शियाचं. जर आई-वडिलांनी तिला समजून घेतलं असतं, तिला मानसिक आधार दिला असता, तिला गोडी गोलाबीत समजावून सांगितलं असतं आणि जर ती हट्टच धरते, तर द्या ना लावून तिचं लग्न. शेवटी तुम्ही लावून दिलेल्या मुलासोबत पण ती कशावरून सुखी राहणार आहे? तुमची मुलगी एवढा तुमचा एकुलता एक पोटचा गोळा आहे, तर तुम्ही त्या मुलीच्या सुखासाठी तुम्ही तिच्या पसंतीच्या मुलासोबत द्या ना लग्न लावून. नंतर तिची जबाबदारी आहे ना.
ती सुखी असेल किंवा दुःखी असेल, तुम्ही फक्त पाठीमागून तिला पाठबळ द्यायचं काम करा. हा हट्ट सोडून द्या तुम्ही. हे मोठी बदनामी होण्याच्या पेक्षा छोटी बदनामी झालेली परवडेल ना. पण आपलं मूल तरी आपल्याजवळ राहतं ना. आणि तिच्या नादानपणामुळे एका आई-वडिलांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला ना. ह्याला जबाबदार कोण आहे? त्या मुलाचे आई-वडील पण तितकेच जबाबदार आहेत आणि मुलीचे आई-वडील पण तेवढेच जबाबदार आहेत. गव्हर्नमेंट पण तेवढाच जबाबदार आहे आणि कोर्ट पण तेवढाच जबाबदार आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून जर प्रत्येक गोष्टीचं सिरियसनेस समजून घेतला ना, तर असे गुन्हे होणार नाही. आपण त्या मुलीलाच दोष देऊन जमणार नाही. या सगळ्या सिस्टमला दोष द्यायला पाहिजे आणि सिस्टम सुधारायला पाहिजे. आणि खरंच आई-वडिलांनी पण थोडंसं सुधारायला पाहिजे. जुन्या परंपरा, रीतिरिवाज हे सोडून द्यायला पाहिजे. त्यामुळेच तर ह्या अशा घटना कमी होतील. वाईट वाटतं हे अशा आता ह्या मुली शिकल्यात, अशी मुलगी शिकली आणि प्रगती झाली, तर ही असली प्रगती नको आहे. जर मुलगी शिकून जर असा मूर्खपणा करत असेल, तर त्या पूर्वीच्या मुली शिकलेल्या नव्हत्या, त्याच बऱ्या होत्या ना. शिकून मुलींनी जर असे दुसऱ्यांची हत्या करायला लागले आणि भावनांचा विचार सगळा जर सोडून द्यायला लागलं, इतका स्वार्थीपणा जर मुलींमध्ये येत असेल, तर मुलीला शिकायलाच नको. मग तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग जर तुम्ही शिकलेल्या मुली जर असं करताय? खरंच मला आता म्हणजे स्वतःचाच राग येतोय का अशा कशा काय मुली प्रगती करायला लागल्या. अशी प्रगती नकोय. मुलींची अशी प्रगती नकोय. मुलींनो, अशी प्रगती नका करू तुम्ही. शिक्षणाचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा आणि असं नका करू. प्लीज असं नका करू. आणि आई-वडिलांनी पण आधीच त्या गोष्टीला सिरियसनेस समजून घ्या. आणि तुम्ही जर आधी घरातल्या घरात हे मुलांना समजून घेतलं, तर ह्या मोठ्या घटना टळतील. आई-वडिलांनी पण सिरियस व्हायची वेळ आलेली आहे, असं मला वाटतंय. यांनी खूप घाणेरडं कृत्य केलेलं आहे. माणुसकीच्या नावाला काळिमा आहे. एवढंच मी बोलू शकते आता. खरंच असं नाही व्हायला पाहिजे. स्त्री अशी नाही.